वेलकम स्टुडंट. स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण शिकत असतो मॅथ. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 चॅप्टर नंबर 1 जे आपण शिकत आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यामधला प्रॅक्टिस सेट 1.3 आणि त्यातला क्वेश्चन नंबर 3, ज्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत बाय युझिंग क्रॅमर्स रूल ऑर बाय डिटर्मिनंट मेथड. तर बघा पहिला क्वेश्चन काय, तर यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन या मेथडमध्ये आपल्याला अगोदर 3 डिटर्मिनंट काढावं लागतात. पहिले तर गिवन इक्वेशन लिहिणे. गिवन इक्वेशन आर दिलेले इक्वेशन आहे. पहिला इक्वेशन आहे 3x - 4y = 10. पहिली स्टेप दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणे, म्हणजेच ax + by = c या फॉर्ममध्ये लिहिणे. ax म्हणजे x ची टर्म अगोदर, नंतर y ची टर्म आणि इक्वलच्या राईट साईडला कॉन्स्टंट टर्म. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे पहिला. दुसरं काय, सेकंड इक्वेशन इज 4x + 3y = 5. आता हे दोन इक्वेशन दिलेले असताना आपल्याला 3 डिटर्मिनंट कसे तयार करायचे ते अगोदर पाहायचं आहे. तर पहिला डिटर्मिनंट येईल डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट, ज्यामध्ये फक्त x आणि y चे कोइफिशियंट येतील. ठीक आहे, तर डायरेक्ट मी लिहिणार. आता काही वेळेस किंवा बुकमध्ये आपल्याला थोडंसं डिटेल दिलेलं आहे या इक्वेशनचं कंपॅरिझन. a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2. नंतर मग a1 a2 b1 b2 आणि c1 c2च्या व्हॅल्यू काढायच्या, नंतर डिटर्मिनंट लिहायचं. जर तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली असेल, समजलं असेल, तर त्या बाकी गोष्टी लिहायची गरज नाही. आपण सिंपल मेथडनं हे उदाहरण सॉल्व करू शकतो. पहिला डिटर्मिनंट येईल फक्त कोइफिशियंटचा, म्हणजे ज्यात x आणि y चे कोइफिशियंट. पहिली रो येईल 3 - 4. चिन्ह लक्ष द्यायचं महत्त्वाचं. जसं इथं 4ला मायनस साईन आहे आणि 4 इथं 3ला प्लस साईन आहे, म्हणून +3. याला सॉल्व करतो मी. 3 × 3 -4 × 4 म्हणजे 3 × 3 9 -16 minus into minus plus 16 which is equal to 25. आला पहिला डिटर्मिनंट. दुसरा डिटर्मिनंट येईल dx, डिटर्मिनंट ऑफ x. तर dx काय येईल, dx मध्ये x चे कोइफिशियंट घ्यायचे नाही, पण अगोदर y चे न लिहिता अगोदर कॉन्स्टंट लिहायचं. 10 5 पहिला कॉलम येईल 10 5 आणि दुसरा -4 3 10 × 3 -4 × 5 30 -20 30 + 20 which is equal to 50. हा झाला सेकंड डिटर्मिनंट. आणि लास्ट आहे dy. dy काय येईल पहा. dy म्हणजे y चे कोइफिशियंट त्यात कव्हर करायचे आहेत आणि उरलेले कोइफिशियंट लिहायचे. आता y चे कोइफिशियंट कोणते, ते -3 -4 + 3 राहतात काय, x चे आणि कॉन्स्टंट. तर x चे कोइफिशियंट आहे 3 4 पहिला कॉलम. दुसरा कॉलम येईल 10 5 10 5. याला सॉल्व करतो. 3 × 5 -10 × 4 मध्ये मायनस साईन लक्षात ठेवा. 3 5 = 15 -10 4 = 40 येते -25. आता तिन्ही डिटर्मिनंट काढल्यानंतर आता आपण इथं क्रॅमर्स रूल यूज करू शकतो. मग खाली लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. x ची व्हॅल्यू कशी भेटते, तर x ची व्हॅल्यू भेटते dx/d. पहा डिनॉमिनेटरमध्ये d या फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला माहिती आहे की कोणत्याही फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये 0 येऊ शकत नाही. ही संख्या नॉन डिफाईन होते, म्हणून आपल्याला प्रत्येक उदाहरणात ही जी डी पहिला डिटर्मिनंट आहे तो नॉट इक्वल टू 0 येणं आवश्यक आहे. जर 0 आला तर याचा अर्थ तुमचं उदाहरण चुकलं, त्याचं उत्तर काढता येणार नाही. dx/d that is dx is 50 50/d is 25 25 2s are 50 म्हणजे x = आलं 2
and y is dy upon d. dy upon d म्हणजे minus 25 upon 25 means minus 25 1 जा 25 minus 1. तर अशा प्रकारे इक्वेशनचं सोल्युशन आलं. सोल्युशन लिहिणं आवश्यक आहे, अर्धा मार्क असतो याला. x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू -1. हे झालं पहिलं उदाहरण ज्यामध्ये सोल्युशन आलं 2 - 1. या प्रकारे लिहा की सिंपल ब्रॅकेटमध्ये कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये सोल्युशन लिहा. दोन्ही प्रकारे लिहू शकता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इज, पहा तर सेकंड क्वेश्चन काय आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला पुन्हा दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि हे दोन इक्वेशन अगोदर आपण लिहिणार स्टँडर्ड फॉर्ममध्ये. गिवन इक्वेशन आर पहिला आहे 4x + 3y - 4 इक्वल टू 0. तर 4x लेफ्ट साईडला ठेवा, 3y सुद्धा लेफ्ट साईडला, कॉन्स्टंट राईट साईडला पाहिजेत. -4 राईट साईडला नेला, +4. इक्वेशन नंबर 1. अँड सेकंड इक्वेशन इज, हा ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. 6x + 5y इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. काय केलं पहा, हा -5y ही टर्म लेफ्ट साईडला आणली, 8 राईट साईडला ठेवलं, तर आपोआप आपला स्टँडर्ड फॉर्म भेटला. ठीक आहे. आता पहिला डिटर्मिनंट काय येईल पहा, डी येईल. हे दोन इक्वेशन 1 आणि 2. 4 3 6 5 याला सॉल्व करायचा. 4 × 5 - 6 × 3 which is equal to 4 5s are 20 - 6 3s are 18 which is equal to 2. Again the next determinant is dx. dx is constant अगोदर लिहावं लागेल 4 8. First column is 4 8, then 3 5. Again 4 × 5 - 8 × 3 20 - 24 which is equal to -4. प्रत्येक मुलांच्या किंवा मग भरपूर मुलांच्या चुका या ठिकाणी dx मध्येच होतात. dx लिहिताना अगोदर कॉन्स्टंट ते लिहित नाहीत आणि त्यामुळं एक्झाम्पल रॉंग होते. तर काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहेत तुम्हाला, तेव्हा उदाहरण ॲक्युरेट येतील. ठीक आहे. डिवाइज 4 6, पहिला कॉलम येईल 4 6, कॉन्स्टंट 4 8. अगेन 4 × 8 - 6 × 4, that is 4 8s are 32 - 6 4s are 24 which is equal to 8. Therefore again by Cramer's rule ना काय लिहिता येईल पहा. पहिले तर x ची व्हॅल्यू काढायची, dx upon d which is equal to dx is -4 upon 2. -4 upon 2 is -2. याला -2. त्याच्यानंतर and y is dy upon d which is equal to 8 upon 2 which is equal to 4. तर y ची व्हॅल्यू 4 आली, x ची व्हॅल्यू आहे -2. अँड सोल्युशन इज, इक्वेशनचं सोल्युशन आलं. मग आलं सोल्युशन इज x इक्वल टू -2 y इक्वल टू 4. तर अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन सॉल्व झाला. त्यानंतर यातलाच क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 पहा काय. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पुन्हा दोन इक्वेशन दिलेले आहेत. गिवन इक्वेशन आर x + 2y इज इक्वल टू -1 आणि 2x - 3y इज इक्वल टू 12. हे इक्वेशन 1 स्टँडर्ड फॉर्ममध्येच दिलेले आहेत, त्यामुळे डायरेक्ट लिहिले मी. पहिला डिटर्मिनंट येईल डी, जो काय येईल पहा. डिटर्मिनंट डी इज 1 to 2 - 3. याला सॉल्व करायचं. -3 × 1 -2 × 2 -3 - 4 that is -7. त्यानंतर dx लिहिते वेळेस कॉन्स्टंट अगोदर -1 12. त्यानंतर
2 minus 3. Here minus 1 into minus 3 minus 12 into 2 minus into minus plus 3 minus 12 2s are 24. Here minus 24 plus 3 म्हणजे minus 21. and dy is next determinant पुढचा आला 1 2 minus 1 12 1 into 12 minus minus 1 into 2 the 12 plus 2 that is 14. आता क्रॅमर्स रूल लावायचा बाय क्रॅमर्स रूल x is dx upon d means minus 21 upon minus 7 minus minus get cancel and answer आला 7-21 3 and y is dy upon d again 14 upon minus 7 7 2s are 14 minus 2. solution is solution लिहायचं खाली काय पहा solution तो solution is x equal to 3 y equal to minus 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत जे सॉल्व करायचे आहेत बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ठीक आहे. गिवन इक्वेशन आर पहिला आहे 6x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 12 स्टँडर्ड फॉर्ममध्येच दिलेला आहे. दुसरा 8x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 2 हाई स्टँडर्ड फॉर्ममध्येच दिलेला आहे. पहिला डिटर्मिनंट येईल d6 8 मायनस 4 मायनस 3 दॅट इज येईल मायनस 3 इंटू 6 मायनस मायनस 4 इंटू 8 म्हणजेच मायनस 18 मायनस मायनस 32 मायनस 18 प्लस 32. आता मायनस 18 प्लस 32 म्हटल्यावर 32 मधून प्लस 32 मधून वजा 18 केले तर आन्सर येईल 14 प्लस 14. ठीक आहे. त्यानंतर पुढे dx तर dx काय पहा तर dx मध्ये आपल्याला घ्यावं लागेल अगोदर कॉन्स्टंट मायनस 12 मायनस 2 आणि मायनस 4 मायनस 3 मायनस 12 इंटू मायनस 3 मायनस मायनस 4 इंटू मायनस 2 मायनस मायनस प्लस होते बार्त्रिक 36 म्हणजे 12 3 जार 36 मायनस 8 जे येते किती 28. dy भाग येईल dy येईल 6 8 पहिला कॉलम मायनस 12 मायनस 2 दूसरा कॉलम मायनस 2 इंटू 6 मायनस मायनस 12 इंटू 8 मायनस 12 मायनस मायनस 96 मायनस 12 प्लस 96 96 मधून 12 मायनस करा तर हे 4 आणि 8 84. हे झाले तिन्ही डिटर्मिनंट. त्यानंतर बाय क्रॅमर्स रूल अगेन x is dx upon d dx upon d is 28 upon 14 which is equal to 2 and y is dy upon d is 84 upon 14 which is equal to 6 14 6 are 84. therefore solution आला solution is काय पा solution आलं x equal to 2 y equal to 6. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 झाला. तर क्वेश्चन नंबर 5 आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पुढचा क्वेश्चन आहे आपला 5. गिवन इक्वेशन आर. पुन्हा एकदा गिवन इक्वेशन लिहितो 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. पण आता जर आपण याचे कोएफिशियंट पाहिले तर 4 6 आणि 54 या सर्वांना सर्व इवन नंबर आहे 2 न भाग जातो. तर याला सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता जर मोठे कॅल्क्युलेशन गुणाकार करायचे नसतील तर. जसं इथं आपण डिवायडिंग बोथ साइड बाय 2 केलं तर इक्वेशन होईल 4 डिवायडेड बाय 2 इज 2 2m प्लस 3n इज इक्वल टू 27 इक्वेशन 1. आणि
सेकंड इक्वेशन आहे 3m + 2n = 28, इक्वेशन नंबर 2. तर पहिला डिटर्मिनंट काय येईल बघा. पहिला डिटर्मिनंट येईल डी, फक्त डी, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट. तर तो येईल 2 3 3 2, तर 2 × 2 - 3 × 3, 4 - 9, that is -5, which is not equal to 0. सेकंड डिटर्मिनंट येईल डी एक्स. नाही, आता या ठिकाणी व्हेरिएबल पहा एम आणि एन आहे, तर आपल्याला हा डिटर्मिनंट घ्यावा लागेल डीएम. डीएम काय येईल कॉन्स्टंट अगोदर 27 28 आणि नंतर यांचे कोइफिशियंट 3 आणि 2 येईल 27 × 2 - 28 × 3. तर इथं 27 × 2 - 28 × 3, तर 54 - 28 3 जार येईल 84 आणि या दोन्हीची सबट्रॅक्शन येईल -30. त्यानंतर पुढे डी एन, पुढचा व्हेरिएबल एन असल्यामुळं आपल्याला हा डिटर्मिनंट डी एन काढावा लागेल. ठीक आहे. तर डी एन बघा येईल डी एन इज 2 3, पहिला कॉलम, नंतर 27 28, 2 × 28 - 3 × 27, 28 2 जार 56 - 27 3 जार 81. आता हे सबट्रॅक्शन बघा येईल, तर 1 मायनस म्हणजे 11 - 6 5, 25 येईल -25. आता लावायचा क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल या ठिकाणी पहिली व्हॅल्यू येईल एमची, म्हणून एम = dm/d, दॅट इज -30/-5, विच इज इक्वल टू मायनस कॅन्सल आणि 5 6 जार 30, आन्सर येईल 6. m is equal to 6 and n is dn/d -25/-5, that is minus cancel, 5 5s are 25, n is 5. तो सोल्यूशन आला, सोल्यूशन शॉर्ट मध्ये लिहितोय तुम्ही, सोल्यूशन आला 6 5, या प्रकारे लिहू शकता कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 6, लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटचा. तर गिवन इक्वेशन आर, पहिलं इक्वेशन तर स्टँडर्ड फॉर्म मध्येच दिलेलं आहे 2x + 3y = 2 नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे x - y/2 = 1/2. आता करायचं काय, इच टर्मला 2 न मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटर मधला 2 कॅन्सल करण्यासाठी 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 × x 2x, हे 2 2 कॅन्सल होऊन राहतील y, इथे 2 × 2 म्हणजे 2 कॅन्सल होतील, राहील 1 नंबर 2. पहिला डिटर्मिनंट येईल d 2 3 2 - 1, that is 2 × -1 - 2 × 3 -2 - 6, that is -8. पुढे dx is dx काय बा कॉन्स्टंट अगोदर 2 1 आणि 3 -1, अगेन 2 × -1 - 1 × 3, that's -2 - 3 -5. त्यानंतर dy is तिसरा डिटर्मिनंट dy येईल अगेन 2 2 आणि कॉन्स्टंट आहे 2 1, 2 × 1 - 2 × 2, that is 2 - 4 -2. आता हे झाले तिन्ही डिटर्मिनंट. तर ठीक आहे, आता क्रॅमर्स रूल लावू. क्रॅमर्स रूल ना x is dx/d, that is -5/-8, which is equal to 5/8, minus cancel. Y is dy/d, means -2/-8, minus cancel, 2 1s are 2, 2 4s are 8. तर सोल्यूशन आलं
सोल्युशन ऑफ इक्वेशन इज 5/8 1/4. ठीक आहे. ते झाले 6 क्वेश्चन. चांगल्या प्रकारे समजून घ्या. एक उदाहरण या टाईपचं कंपल्सरी बोर्ड एक्झाममध्ये येत असते. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, सगळे उदाहरण चांगल्या प्रकारे समजून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ पाहत असताना तो स्किप करू नका. प्रत्येक स्टेप महत्त्वाची असते. एक जरी स्टेप समजली नाही तर उदाहरण चुकू शकते, समजत नाही नंतर. त्यासाठी प्रत्येक स्टेप बघायची, स्किप करून व्हिडिओ पाहायचा नाही, पूर्ण पाहायचा. त्याचाच फायदा होईल. ठीक आहे. धन्यवाद.